संपर्कात राहा। आपल्याबरोबर भूषण गगराणी आहेत। भूषणजी, काय सध्या स्थिती आहे? आम्हाला काही ठोस माहिती मिळत नाहीये, नेमका काय बिघाड झालाय आणि सध्या किती प्रवासी अडकले आहेत, किती प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलंय, काय अधिक माहिती आहे? त्या मोनोरेल मध्ये तांत्रिक बिघाड काय झालाय हे आम्हाला सांगता येणं कठीण आहे, कारण मुंबई महापालिका ते चालवत नाही। पण ती आता थांबलेली आहे आणि त्याचे ब्रेक फेल झालेले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं। मुंबई महापालिकेचं अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मिस्टर परब यांच्या नेतृत्वाखाली तिथले सगळे फायर फायटर जे आहेत यांनी स्नॉकरेल लावून तिथपर्यंत ते आता पोहोचलेले आहेत। खिडक्या उघडलेल्या आहेत आणि आता त्यांना रेस्क्यू कसं करायचं त्याच्यावरती त्यांची चर्चा चालू आहे। आमचे हे सगळे तज्ञ प्रशिक्षित लोक असल्यामुळं आत अडकलेल्या लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये। आपण एनडीटीव्ही वरती किंवा अन्य चॅनलवरती पाहत असाल तर ते ऑलरेडी आमचे लोक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते दिसत आहेत त्याच्यामध्ये। तर ती एके ठिकाणी कललेली आहे, तर त्यामुळे त्यांना काळजीपूर्वक सगळ्यांना बाहेर काढावं लागेल। आमचे मेडिकल ऑफिसर्स आहेत, अँब्युलन्सेस आहेत महापालिकेच्या, त्या देखील पोहोचलेल्या आहेत। मुंबई पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। तर ही सगळी व्यवस्था आता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, अतिरिक्त आयुक्त, ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पण तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का की या मोनो रेल्वेमध्ये नेमके किती प्रवासी होते आणि जे अडकलेले आहेत? आता याच्यामध्ये एका पाठोपाठ एक 2 मोनोरेल आहेत। एक मोनोरेल समोरची कललेली आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 200च्या दरम्यान प्रवासी आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या पाठोपाठ एक दुसरी आहे, ती थांबलेली आहे, ती कललेली नाहीये। या लोकांचा रेस्क्यू झाल्यानंतर ती दुसरी मोनोरेल सोडता येईल तिथून। साधारणपणे किती वेळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालू शकतं, काय तुम्ही सांगू मला शकाल? वाटतं की आता 15 ते 20 मिनिटांमध्ये रेस्क्यूला सुरुवात होईल, कारण त्या ठिकाणी दरवाजा कापायचा की काच कापायची त्याच्यावरती चर्चा चालू आहे। आणि आमचे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत महापालिकेचे, ते त्या ठिकाणी निर्णय घेऊन आता रेस्क्यू ऑपरेशन पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसेल। बरं भूषणजी, आम्हाला जे दृश्यांमधून दिसतंय त्यावरून आणि जी माहिती मिळते त्यावरून या जी मोनो रेल्वे बंद पडलेली आहे त्यातले लाईट्स गेलेले आहेत, एसी सुद्धा बंद पडलेले आहेत, तर याबद्दल तुम्हाला काय माहिती मिळाली आहे? बरोबर आहे, आपण म्हणता ते त्या ठिकाणी एसी बंद झालेले आहे आणि दरवाजे पण उघडत नाहीयेत, पण इमर्जन्सी विंडो उघडलेल्या आहेत, त्याच्यामुळे वायू विजन सुरू झालेलं आहे। हवा त्या ठिकाणी जाते, त्यामुळं लोकांच्या जीविताला कोणताही धोका नाहीये। आता प्रश्न फक्त आपल्याला आहे की त्यांना सुखरूपरित्या कसं बाहेर काढायचं। साधारणपणे किती अग्निशमन दलाचा किती ताफा तिथं आहे, कारण किती क्रेन्स आहेत, कारण बरेच प्रवासी आहेत आणि कदाचित घाई होऊ शकते या प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी? नाही, ते आमचे लोक काळजीपूर्वक त्यांना बाहेर काढतील। आता सध्या आपलं त्या ठिकाणी एक स्नॉकरेल पोहोचलेलं आहे, दुसरं स्नॉकरेल सुद्धा काही वेळामध्ये पोहोचेल आणि अग्निशमन दलाचे 20 ते 25 जवान त्या ठिकाणी कार्यरत आहेत। आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांशी काही संवाद होऊ शकलेला आहे का, जे रेस्क्यू करण्यासाठी गेलेले लोक त्यांच्यातल्या काही प्रवाशांशी संपर्कामध्ये आहेत आणि त्यांना आम्ही धीर देतोय की तुम्ही काळजी करू नका, आमचे लोक आहेत त्या ठिकाणी। खूप खूप धन्यवाद भूषणजी, ही सगळी सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीला दिल्याबद्दल। या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा ही सविस्तर माहिती मिळालेली आहे। खूप खूप धन्यवाद।